जिरे तर सर्वांनाच माहिती आहे, परंतु काळे जिरे फार कमी लोकांना माहिती आहेत. आयुर्वेदामध्ये याचं इतकं सुंदर वर्णन आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. सर्व गृहिणींना, महिलांना आणि स्वयंपाक करणाऱ्या सर्व सेफला मला सांगावंसं वाटतं की काळे जिरे आपल्या स्वयंपाकाच्या घरामध्ये हवेच. कारण का आयुर्वेद काय सांगतं काळे जिऱ्याबद्दल? दीपनम पाचनम रुच्चम कफवात हरम परम. म्हणजे काय की एक जुनी म्हण सुद्धा आहे, घ्याल काळे जिरे खाईल ते जिरे. म्हणजे काय की रेग्युलर जिऱ्यापेक्षा काळ्या जिऱ्यामध्ये पचनशक्ती वाढवण्याचे 9 पटीने गुण आहेत चांगले. म्हणजे काय तर गॅस, पोटफुगी, पोट दुखणं, अपचन, ढेकर, अजीर्ण, करपट ढेकर या सर्व ह्याच्यावरती काळे जिरे अतिशय उपयोगी आहेत नेहमीच्या जिऱ्यापेक्षा. तर त्यासाठी काय करावं लागतं तर अर्धा चमचा काळे जिरे, सैंधव चिमडभर किंवा नगभरच म्हणा आणि लिंबाचे काही थेंब एकत्र करायचे आणि अशा पद्धतीनं जेवल्यानंतर चावायचे सकाळ संध्याकाळ, की त्याचा रस तयार होईल तोंडामध्ये आणि ते गिळायचं आहे. याच्यामुळे काय होतं तर डायजेस्टिव्ह सिस्टीम मधले जे डायजेशन करणारे एन्झाईम्स आहेत की जे गॅस्ट्रिक ज्यूस वाढवणारे आहेत, तर ते इतक्या चांगल्या प्रमाणात तयार होतात की तुम्ही जे खाल कितीही जड असलं तरी ते पचायला सुरुवात होईल असं म्हणलं जातं. दुसरा त्याचा उपयोग आहे शुगर कमी करण्यासाठी. माझ्या प्रॅक्टिसमध्ये, माझ्या ओपीडीमध्ये मी बऱ्याच लोकांना मी सांगतो की अर्धा चमचा तुम्ही काळे जिरे रात्री भिजत घाला आणि सकाळी त्याचा काढा करून प्या. नाही तर तसेच भिजलेले ते जिरे आणि पाणी चावून अशा पद्धतीने खावा की ते तोंडामध्ये रस तयार होईल. पुन्हा एकदा आपण तो त्या मगाशी सांगितल्या पद्धतीने घेत राहा. यानं काय होतं तर आधुनिक शास्त्रामध्ये सुद्धा याच्यावरती रिसर्च झालेले आहेत आणि सांगितलं जातं की काळे जिरे हे इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतं. याच्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिक इन्सुलिन तयार व्हायला प्रमोशन मिळतं आणि त्याच्यामुळे शुगर डाऊन होते. तिसरा महत्त्वाचा उपयोग आहे वजन वाढीसाठी. तर मेटाबॉलिझम वाढण्यासाठी, पचनशक्ती वाढण्यासाठी काळे जिरे इतक्या उत्तमरित्या काम करतं. याच्यामुळे न पचलेली चरबी सुद्धा पचायला सुरुवात होते. पुढचा आणि महत्त्वाचा उपयोग आहे रुच्चम. रुच्चम म्हणजे काय तर बऱ्याच लोकांना अशी तक्रार असते बघा की भूक लागलेली आहे पण ताट समोर आले की मात्र तोंडाची चव जाते, लाळ साठा लागते आणि एक मळमळ किंवा एक पित्त आल्यासारखं वाटतं. यानं काय होतं की चांगलं अन्न सुद्धा तोंडात घातल्यानंतर त्याची चव लागत नाही. त्याच्यामुळे त्याचा एक नॉसिया येतो आणि नको वाटतं अन्न. तर काळे जिरे जर तुम्ही जेवणापूर्वी अर्धा तास जर चांगले चावून खाल्ले तर यानं काय होतं तर जो जिभेवरती पांढरा थर किंवा कफ साठलेला आहे तो निघून जातो आणि टेस्ट बर्डला स्टिम्युलेशन मिळतं की जे चव देणारे ज्या पेशी आहेत जिभेमध्ये तर त्यांना एक प्रकारची उत्तेजना मिळते आणि याच्यामुळे रुच्च जे आयुर्वेदामध्ये 2000 वर्षापूर्वी जो श्लोक सांगितलेला आहे तर तो इथं कारणीभूत ठरतो. आधुनिक शास्त्र सुद्धा असं म्हणतं की टेस्ट बर्डच्या स्टिम्युलेशनसाठी काळे जिरे खूपच चांगलं काम करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे की तुमची पचनशक्ती बूस्ट होते, शिवाय शुगर कमी होते, वजन कमी होतं आणि भूक वाढीसाठी म्हणजे काय तर जेवणाच्या पूर्वी जसं रुच्च होण्यासाठी किंवा चव येण्यासाठी आपण खातो तसं पचनशक्ती किंवा भूक अजून वाढावी म्हणून अर्धा तास लिंबूच्या पाण्यामधनं काळे जिरेचं पावडर जर आपण घेत गेलो अतिशय उत्तम आहे. दुसरा प्रयोग आहे त्याच्यामध्ये काळ्या जिऱ्याचा अर्धा चमचे चूर्ण आणि चिमडभर हिंग आणि चिमडभर सैंधव असं आपण ताकातनं घेत गेलो तर त्याने सुद्धा भूक खूप चांगल्यारित्या वाढू शकते. व्हिडिओ आवडलेला असेल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि सेव्ह करायला विसरू नका.